यानंतर आता दुसरा भाग जो घेतो आपण, पुढचा प्राणीसंघ घेतो, तो प्राणीसंघ ज्याला आपण संधिपाद प्राणीसंघ असं म्हणतो. फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा ज्याला आपण संधिपाद असं म्हणतो. संधिपाद म्हणजे सांध्यांनी बनलेले पाद, पाद म्हणजे पाय. उपांग जे असतात ते उपांग सांध्यांनी बनलेले असतात, म्हणून त्याला संधिपाद प्राणी असं म्हणतात. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी बनलेली उपांगे असतात. उपांगे म्हणजे ज्याला आपण हालचालीसाठी वापरण्यात आलं, म्हणजे हातपाय जसं आपण म्हणतो ना, तसे पाय म्हणजे पाद म्हणजे उपांगे ही त्याची असतात, आणि ते छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेली असतात किंवा तयार झालेली असतात. त्याला आपण संधिपाद असे म्हणतो. त्याच्यानंतर पण म्हणून त्यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्वात मोठा संघ जर असेल तर हा आर्थ्रोपोडाचा आहे, म्हणजे ज्याला आपण संधिपाद प्राणी म्हणतो. संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमध्ये सर्वात मोठा संघ आहे. जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ जीवन संघर्ष जे आहे त्याच्यामध्ये सर्वात यशस्वी झालेला संघ कोणता, तर तो हा संधिपाद प्राण्यांचा संघ. त्याच्यानंतर हे प्राणी खोल महासागर तसेच उंच पर्वत शिखरांपर्यंत, सर्वात उंच पर्वत शिखरांपर्यंत त्यांचे अस्तित्व असते. म्हणजे ज्याला आपण एकदम साध्या मराठी भाषेत बोलायचं ठरलं तर त्यांचा आदिवास जो आहे तो आदिवास जळीस्थळी काष्टी पाषाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुठेही गेलं तर तुम्हाला हा प्रकार जो आहे, प्राणी जो आहे, संधिपाद प्राणी जे आहेत ते पाहायला मिळणार आहे. त्याच्यात ह्या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते. शरीर त्रिस्तरीय सत्यदेह गुहायुक्त द्विपार्श्व सममिती असून खंडीभूत असते. असं महत्त्वपूर्ण 4-5 पॉईंट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण. तर शरीर त्रिस्तरीय असते. त्याच्यामध्ये सर्वातला बाहेरचा स्वर असतो त्याला आपण बाह्यस्तर असं म्हणतो. नंतर मध्ये असेल तो मध्यस्तर, नंतर आतला असेल तो अंत्यस्तर, असे 3 सरांनी असते. त्याच्यानंतर देहगुहा असते. त्याच्यानंतर पुढे द्विपार्श्व सममिती असते. द्विपार्श्व सममिती म्हणजे त्याचे 2 समान भाग आपण केले तर तिथे शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात, असं द्विपार्श्व सममिती. त्याच्यानंतर पुढे खंडीभूत शरीर असते, म्हणजे शरीर खंडाखंडांनी बनलेले असते. त्याच्यानंतर पुढे या शरीराच्या भोवती, म्हणजे शरीराच्या भोवती काय असते, कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. बाह्य कंकाल म्हणजे त्याच्यावरती काय, आता बाकीचे प्राणी जर घेतले आपण तर त्याच्यामध्ये खवले, शरीरावरती खवले असणे, केस असणे, पिस असणे, त्याला कंकाल म्हणतात, त्याला बाह्य कंकाल म्हणतात. तर इथे कायटिनचं कंकाल असतो. त्याच्यानंतर पुढे हे प्राणी जे आहेत ते एकलिंगी असतात, म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये नर आणि मादी हे तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळणार. त्याचे उदाहरणं दिलेत आपल्याला इथे पहा. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलं आपल्याला खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी वगैरे अशी त्याची उदाहरणं दिलेली आहेत. इथे आपल्याला ते उदाहरणं पाहायला मिळतील. त्या ह्याच्यामध्ये आता इथेच आपण ह्या आकृत्यांच्या बाबतीत जर इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे त्याच्यामध्ये. तर पहिला भाग दिलेला आहे आपल्याला इथे फुलपाखरू दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे इथे ह्या बाजूला विंचू दिलेला आहे. नंतर पुढे ह्या बाजूला इकडे झुरळ दिलेले आहे आणि इकडे पैसा दिलेला आहे, त्याला आपण वाणी असं म्हणतो. असे आकृत्या इथे आपल्याला दिलेले आहेत. तिथे वाणी जो आहे तो आपण इथे दाखवलेला आहे, ज्याला आपण पैसा असं म्हणतो. पावसाळ्यामध्ये दिसणारा प्राणी हा संधिपाद प्राणी. त्याच्यानंतर पुढे इकडे आपल्याला फुलपाखरू दिलेले आहे, हे फुलपाखरू आहे. त्याच्यानंतर इकडे ह्या बाजूला विंचू दाखवलेला आहे, जो संधिपाद म्हणजे ज्याचे पाय जे आहेत ते पाय सांध्यांनी बनलेले असतात. इथे झुरळ दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्राणी म्हणजे झुरळ, की जळीस्थळी काष्टीपाषाणी कुठेही जा तुम्हाला झुरळ पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये झुरळामध्ये इथे आपल्याला स्पृशा दाखवलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या पृष्ठा ज्या आहेत त्या, आणि नंतर पुढे त्याला आपण मराठीमध्ये बिशा असं म्हणतो. इथे डोकं दाखवलेलं आहे, इथे वक्ष आहे. त्याच्यानंतर पुढे इथे पंख आहे, पंखाचा भाग दाखवलेला आहे. पंख. त्याच्यानंतर पुढे इथे उदर दाखवलेले आहे. इथे पाद म्हणजे त्याचे पाय, हे उपांगे हे असे दाखवलेले आहेत. तर ह्यामध्येही नीट पहा, इथे आता लक्षात येईल. इथे आपल्याला ह्या स्पृशा दाखवलेल्या आहेत, म्हणजे इकडे ह्या बाजूला एक गेलेली आणि ह्या बाजूला इकडे, म्हणजे त्याला आपण झुरळाच्या मिशा असे म्हणतो. ते इथे आपल्याला मिशा दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे हा संपूर्ण डोक्याचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे इथे वक्ष दाखवलेले आहे आणि ह्या बाजूला इकडे पंख दाखवलेला आहे. खाली इकडे उदर म्हणजे त्याचं पोट दाखवलेलं आहे, पोटाकडचा भाग त्याला उदर म्हणतो. आणि नंतर इथे हे त्याचे पाद दाखवलेले आहे, त्याला आपण पाय असे म्हणतो. असे एकूण प्राणी जे आपल्याला इथे दाखवलेले आहेत ते सर्व प्राणी जे येणार ते आर्थ्रोपोडा संघामध्ये समाविष्ट होतात. असा एकूण भाग यामध्ये पाहिला. याच्यानंतर पुढचा संघ जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.
विद्यार्थी मित्र होतो पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फायलम ॲनिलिडापर्यंत आलेलो होतो. आपण पुढच्या संघाला सुरुवात करतो. वलयी प्राणी संघ, त्याला आपण ॲनिलिडा म्हणजे वलयांकित प्राणी किंवा वलयी प्राणी संघ असे म्हणतो. महत्त्वपूर्ण प्राण्यांचा गट. हे प्राणी लांबट आणि दंडाकृती असून त्यांच्यात खंडीभवन किंवा खंडीभवन म्हणजे शरीरखंडांनी बनलेले असतं. काय म्हणजे काया आणि खंड म्हणजे खंडांनी बनलेलं शरीर, त्याला पण कायखंड असे म्हणतो. म्हणजे त्यांचे शरीर लांबट आणि दंडाकृती असते. शरीर लांबट आणि दंडाकृती असते आणि शरीर कसे बनलेले असते तर खंडीभवन म्हणजे खंडांनी बनलेले असते, म्हणून त्याला पण खंडीभूत कृमी असे सुद्धा म्हटले जाते. खंडीभूत कृमी असे म्हणतात. खंडीभूत म्हणजे खंडांनी बनलेले, खंड म्हणजे तुकडे, असे खंडांनी बनलेले शरीर असे त्याला आपण काय म्हणतो, खंडीभवन असे म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हटलं, काय खंड असे म्हटलं. असे प्राणी जे ते वलयी प्राणी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, स्वतंत्र राहणारे. त्याच्यानंतर पुढे दुसरं वैशिष्ट्य घेतो आपण, बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी म्हणजे दुसऱ्यावरती उपजीविका करणारे, त्याला आपण परजीवी असं म्हणतो. ते बाह्य परजीवी असतात. आणि त्याच्याचबरोबर स्वतंत्र प्राणीसुद्धा समुद्रीय आणि गोड्या पाण्यात आढळतात. हे प्राणी कसे आहेत, समुद्रीय प्राणी आहेत. समुद्रीय म्हणजे समुद्राच्या पाण्यात राहणारे आणि गोड्या पाण्यात म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये वाढणारे असे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्याला पण समुद्र प्राणी किंवा खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात वाढणारे प्राणी आहेत. काही जे आहे ते भूचर असू शकतात, त्यातले काही प्राणी भूचर असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं स्थान जे आहे ते आपल्याला इथे माहिती मिळते. त्याच्यानंतर पुढे ह्या बाजूला पुढच्या भागाकडे येतो आपण. तिसरं त्यांचं वैशिष्ट्य पाहतो आपण, ते त्रिस्तरीय असतात. त्रिस्तरीय असून द्विपार्श्व सममित असते आणि त्यांची देहगुहा युक्त शरीर आहे. महत्त्वपूर्ण. आता इथे आपल्याला त्रिस्तरीय म्हणजे त्याचं काय, त्याला आपण बाह्य स्तर, अंतस्तर आणि मध्यस्तर असे 3 स्तर पाहिलेले. त्या 3 स्तरांनी शरीर बनलेले असते. त्याच्यानंतर शरीर जे आहे ते द्विपार्श्व सममित असते, म्हणजे त्याचे सरळ असे एकाचे जर आपण भाग केले तर त्याचे 2 समान भाग होतात, त्याला आपण द्विपार्श्व सममिती असे म्हणतो. म्हणजे त्याचा समजा जर आपण एखादा असा प्राणी घेतला आणि तो प्राणी जर समजा असा घेतला तर त्याची एका रेषेने सरळ 2 भाग होतात. एक ह्या बाजूचा उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा असा जर भाग झाले तर त्याला द्विपार्श्व सममिती आहे असं आपल्याला म्हणता येते. त्याच्यानंतर देहगुहा असते, म्हणजे जशी पोटाची पोकळी असते आपली उदरपोकळी, तशी देहगुहायुक्त शरीर असते. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य घेतो आपण, प्रचलन म्हणजे हालचाल करण्यासाठी दृढ रोम असतात. त्याला आपण काय म्हणतो, सिटी असे म्हणतो मराठीमध्ये त्याला. इंग्लिशमध्ये त्याला पण सिटी असे म्हणतो. दृढ रोम असतात. आणि नंतर पुढे परापाद असतात. परापाद म्हणजे पॅरापोडिया. दुसरा काही ह्याच्यामध्ये परापाद असतात तर काही ह्याच्यामध्ये चूषक असतात, सकर्स असतात. चूषक किंवा सकर्स असं म्हटलं जातं त्याला. असे अवयव असतात, म्हणजे प्रचलन करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी एक तर ते दृढ रोमच्या साहाय्याने हालचाल करण्यात किंवा परापद किंवा चूषकाच्या साहाय्याने हालचाल करतात. त्याच्यानंतर पुढे त्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. विशिष्ट उपचर्म ते कायटिनचे बनलेले असते, हे लक्षात घ्या. उपचर्म असते. त्याच्यानंतर पुढे हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उभयलिंगी म्हणजे त्याच्यामध्ये नर आणि मादी जननेंद्रिय जे आहे ती एकाच प्राण्यामध्ये असतात, त्याला आपण उभयलिंगी असं म्हणतो. आणि इथे एकलिंगी जे आहे ते नर आणि मादी सेपरेट असतात, त्याला आपण एकलिंगी असं म्हणतो. उदाहरण दिलेले आपल्याला, तर उदाहरणामध्ये गांडूळ, अर्थवम, जळू, नीच, ज्याला आपण म्हणतो लीच, आणि नंतर पुढे नेरीस असे त्याची उदाहरणे आहेत. नेरीस, जळू, गांडूळ वगैरे ही त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. तर अशी इथे आपल्याला आता ह्या प्राण्यांची इथे आपल्याला एकूण माहिती दिलेली आहे. पहा त्याच्यामध्ये आता आपण एक भाग घेऊया. त्याच्यामध्ये पहिला इथे दिलेला आपल्याला तो गांडूळ दिलेला आहे. या ठिकाणी गांडूळ आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मध्ये जी आकृती दिलेली आहे ती जळू आहे. त्याच्यानंतर इकडे बाजूला दिलेली नेरीस आहे. आणि नंतर पुढे आपल्याला त्याचे भाग दिलेले आहेत. पहा इथे त्याची सुरुवात इथे गांडूळ जे आहे ते गांडूळाची इथे आपल्याला मुख दिलेले आहे. आणि नंतर पुढे इथे त्याचं मुख दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हा मधला भाग जो आहे तो त्याचा क्लायटेलियमचा आहे, ज्याला आपण मेखला असे म्हणतो. कमरेला जसं आपण मेखला लावतो तशा प्रकारचा मेखला भाग असो, तर तो याचा बनलेला आहे. कशाचा, तो मेखला इथे असतो. आणि नंतर पुढे त्याचे बाकीचेही इथे आपल्याला शरीरावरती असे लहान लहान शून्य अशा बारीक बारीक रेषा दाखवल्या, तो खंड असतो, म्हणजे शरीर खंडांनी बनलेले असतं असं आपण जर म्हटलं ना ते इथे. आणि त्याच्यानंतर शेवटीचा भाग दाखवला आहे त्याला आपण गुदद्वार असे म्हणतो. त्याच्यानंतर हा इथे
मेखला दाखवलेला आहे, त्याला प्रमेखला असं म्हटले, मेखला म्हटलं तरी चालतं. त्याच्यानंतर पुढे इथे लीच आहे. लीचचं ह्या बाजूचं इकडे निमुळती बाजू जी असते ते मुखाची बाजू असते आणि जी रुंद बाजू असते मोठी असते तिला गुदद्वाराची बाजू असते. आता इथे दुसरा जे दिलं आपल्याला नेरीस, त्याच्यामध्ये ह्या बाजूला इकडे त्याचं गुदद्वार दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे मुख दाखवलेले आहे आणि इथे मुखाच्या बाजूने शुंडके असतात. शुंडके म्हणजे लहान लहान प्रवर्ध असतात ते, त्याच्या साहाय्याने काय केलं होतं त्याला अन्नभक्षण करता इथे ते मुखाचा भाग दाखवलेला आहे पाहिजे, मी आता तो लाल केलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला हे पार्श्वपाद आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले पार्श्वपाद ज्याला आपण परापाद असं म्हणतो, परापादाच्या साहाय्याने किंवा पार्श्वपादाच्या साहाय्याने तो हालचाल करतो. तर असे एकूण भाग आपल्याला इथे या आकृत्यांमध्ये दाखवलेले आहेत. I fjæra kan jeg finne andre børstemarker enn fjæremarken. Her så vi en halvveis gjemt under en stein. Vi tok vekk steinen for å plukke opp marken. Etter å ha fått vasket den oppi et kar, så den ganske fin ut. Dette er en mangebørstemark som vi kaller nereis. Her er flere arter som tilhører denne slekten av mangebørstemarker. Her kan vi tydelig se at mangebørstemarken er en leddmark bestående av haugevis av ledd, ja i hvert fall over 100 på denne. Vi har ikke talt de. På hvert enkelt ledd er det noen parvise utvekster som vi kaller børsteføtter, fordi her sitter børstene. Børsteføttene bruker de når de kryper eller svømmer. Fremme på hodet er det øyne og ulike utvekster som hjelper markene å føle forskjellige ting. Munnen sitter også fremme på hodet og har noen kjever som gjør at disse markene kan bite så du kjenner det. Disse børstemarkene er nokså altetende og kan være rovdyr som spiser andre mindre dyr, for eksempel tanglopper. Selv blir disse børstemarkene mat for fugler og fisk, og fiskere bruker også nereis som agn. Nereis har rødt blod som inneholder hemoglobin.